बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा। अलिबाग जवळच्या साखरकोळी वाडामधील राकेश मारुती गण यांच्या बोटीला भीषण आग लागली। ही बोट जळाल्यानं जवळपास 2 कोटींचं नुकसान झालंय। या अपघातामध्ये 15 खलाशी बचावलेत। बोटीतील जाळीचं मोठं नुकसानही झालंय। यावेळी बोटीचे मालक राकेश गण यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या कुटुंबाची व्यथा कथन केली। ते म्हणाले की माझ्या कुटुंबात 15 सदस्य आहेत। आधीच माझ्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे। आम्ही 3 भाऊ मिळून मत्स्य व्यवसायासाठी ही बोट वापरत होतो, पण ही बोट अकस्मात जळून खाक झाल्यानं संपूर्ण गण कुटुंब आता उद्ध्वस्त झालंय। आमचं रोजगाराचं साधन नष्ट झालंय आणि कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। माझ्याकडे एकमेव रोजगाराचं साधन होतं आणि आता ते साधनच नष्ट झालंय। आता मी माझे आई बाप, पत्नी, मुलबाळ, भाऊ बहीण यांचं पोट कसं भरणार ह्या चिंतन आम्ही ग्रासलोय। आम्ही आता अंधारात बुडालो आहोत। मला काय बोलावं, काय करावं सुचत नाहीये। माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। हीच आमची शेती, हाच आमचा सातबारा होता, तो जळून खाक झालाय, मातीमोल झालाय। ह्यातनं मला काही मिळणार नाही। माननीय मुख्यमंत्री आणि मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी माझ्या कुटुंबाच्या वेदना समजून घ्याव्यात। सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बोटीचे मालक राकेश गण यांनी केली आहे आणि याबरोबरच मुख्यमंत्री सहायता निधीतनं मदत करावी अशी मागणी सुद्धा दुर्घटनाग्रस्त राकेश गण आणि त्यांच्या कुटुंबांनी केली आहे। दादा काय नाव तुमचं, काय घटना झाली, त्याच्यानंतर काय तुमची परिस्थिती आहे सध्या, कुटुंबावर कसा झाला? सध्या जी बोट आहे ते आमच्या 15 जणांच्या कुटुंबावर आहे। घरामध्ये 15 जण आम्ही सदस्य आहोत। सध्या माझ्या अंगावर कर्जाचा डोंगर आहेच आणि आता मी पूर्ण काळोखामध्ये आहे। सध्या माझ्याकडे कुठला साधन नाहीये की माझ्या मुलाबाळांचा, माझ्या आईवडिलांचा, माझ्या भाऊ बहिणींचा पोट भरेन। जे होतं मी कर्जबाजारी करून हे जे साधन बनवलेलं तो आज खाक झालेला आहे। मी एकच विनंती करतो, जास्त काय बोलत नाही कारण मला बोलण्याची काही गोष्टी उरल्यात नाही। माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय मत्स्य व्यवसायाचे नितीनजी राणे साहेब असतील, त्यांना एवढीच विनंती करतो की माझ्या सध्या कुटुंबावर एक प्रकारे दुःखाचा डोंगर कोसळलाय। हीच आमची शेती, हाच आमचा सातबारा आणि ही शेती आणि सातबारा आमचा पूर्ण ठप्प झालेला आहे। तुम्ही बघताय हे मातीमोल झालेलं आहे। यातून मला काहीच नाही मिळणार, काहीच नाही। सध्या माझं कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे। जेणेकरून तुम्ही याच्यावर जातीनं लक्ष द्यावं आणि तुमच्यात होईल तेवढी आम्हाला मंत्रिपदातून मदत करावी, हेच माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या कोळी बांधवाच्या वतीने मी आपल्याला हात जोडून विनंती करतो। थोडक्यात पुढे मला बोलण्याचं काही राहिलेलं नाहीये। काय नाव आपलं आणि काय एकूणच या दुर्घटनेनंतर आपली प्रतिक्रिया आहे? नमस्कार, माझं नाव विनायक पाटील आहे। मी या गावचाच रहिवासी आहे आणि मी मुळात कोली आहे। मला या दुर्घटनेबद्दल जर बोलायचं झालं तर मुळात मला बोलायचंच नाहीये, कारण का ह्या गावामध्ये अशा कैक दुर्घटना झालेल्या आहेत। आज तुम्ही समोर पाहताय की आज करोडो रुपये ह्या कोल्याचं नुकसान झालेलं आहे। जे आमचे मित्र आहेत, आज बँकांमध्ये कर्ज घेऊन, टक्केवारीने पैसे घेऊन हे धंदे आम्ही उभे करतो आणि ज्यावेळी अशी दुर्घटना होते त्यावेळी सरकार मात्र ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतं। त्याच्यामुळे आम्ही सरकारकडे कित्येक वेळा कोल्यांसाठी आम्ही मदती मागितल्यात। हजारो दुर्घटना झालेल्या आहेत, ह्याचे पंचनामे फक्त यांच्या ऑफिसला आहेत, पण सरकार प्रामुख्याने कोल्यांकडे लक्ष देत नाहीये। परंतु माझी मुख्यमंत्री साहेबांना आणि या खात्याचे मंत्री आहेत नितेश राणे साहेबांना विनंती आहे की आपण आवर्जून हा जो प्रकार आज साखर कोळीवाड्यामध्ये झालेला आहे, या दुर्घटनेकडे आपण प्रामुख्याने लक्ष द्यावं। आणि आज जे माझे मित्र आहेत सुभाष गण कोली, आज ह्यांचं कुटुंब हे रस्त्यावर आलेलं आहे आणि आज त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येणार आहे। म्हणून आपण ह्या दुर्घटनेकडे लक्ष द्या आणि ह्यांना जे नुकसान झालेलं आहे ते शासनामार्फत मुख्यमंत्री निधीतनं आपण कसं ह्यांना मदत करू। मी ह्या माझ्या मित्र सुभाष गण आणि ह्या कोली बांधवांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो की आपण ह्यांना नुकसान भरपाई द्यावी। साखर कोळीवाड्यामध्ये जी
ही आज दुर्घटना घडलेली आहे, बोट जाळलेली आहे. काय सांगाल कोळी बांधव म्हणून, काय किती नुकसान झालंय साधारण आणि काय परिस्थिती आहे सध्या? माझं नाव डॉक्टर कैलास चौलकर, साखर गाव पुलेवाड्यातला रहिवासी आहे. या ठिकाणी ही जी बोटीची दुर्घटना झालेली आहे ते अतिशय वाईट या ठिकाणी झालेलं आहे. साधारणतः 2.5 ते 3 कोटीचं नुकसान जाळीसहित या ठिकाणी झालेलं आहे. 15 खलाशी हे सुखरूप या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मेरिटाईम बोर्डाच्या बोटीने त्या ठिकाणी 15 जणांना सुखरूप या ठिकाणी आणलेलं आहे. शासनाला विनंती या ठिकाणी असेल या मच्छीमार बांधवांची, शेतकऱ्याचं एखादं नुकसान झालं असेल तर तात्काळ त्या ठिकाणी त्याला मदत मिळते, पण मच्छीमारांमध्ये तसा कायदा झालेला नाहीये. आज या ठिकाणी थर्ड पार्टीचं इन्शुरन्स काढलं जातं आणि थर्ड पार्टीच्या इन्शुरन्सनी त्या मच्छीमार बांधवांना कुठलंही सहायता त्याच्यामध्ये मिळत नाहीये. पण माझी विनंती आहे की मुख्यमंत्री सहायता निधीमधून अशा जळलेल्या बोटीला किंवा अकस्मित अपघात झालेल्या बोटींना मुख्यमंत्री सहायता निधीमधून या मच्छीमार बांधवाला त्याचा आज संसार या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे, पूर्ण धंदा उद्ध्वस्त झालेला आहे. आज या ठिकाणी त्याची खाण्याची मोफत या ठिकाणी येणार आहे, कारण 3 महिन्यामध्ये बोटी ह्या बंद होणार आहेत. अशा अवस्थेमध्ये त्याच्या बोटीचं निधन चालायला पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की मुख्यमंत्री निधीतून या ठिकाणी आपल्या मत्स्य डिपार्टमेंटचे माननीय मंत्री नितेश राणे साहेबांना एक विनंती असेल की मुख्यमंत्री सहायता निधीमधून या बांधवाला या ठिकाणी मदत करावी. तोच एक चान्स या ठिकाणी आहे ना, त्या अन्यथा कुठलाही पंचनामा झाल्यानंतर मच्छीमार बांधवाला आजपर्यंत कुठलीही मदत या ठिकाणी मिळाली नाही आहे. हा खेदजनक आहे. या मच्छीमारांसाठी कायदा होणे गरजेचं आहे. जसा हमीभाव या ठिकाणी मच्छीमारांना आपल्या शेतकऱ्यांना मिळतोय, 3 वर्षानंतर या ठिकाणी सातत्याने दुष्काळ झाला असेल तरच मच्छीमार बांधवांचा विचार केला जातो आणि त्या ठिकाणी त्याला मदत केली जाते. या ठिकाणी शेतकऱ्याप्रमाणे या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी मच्छीमाराला एखादं नुकसान झाल्यानंतर तशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी शासनाने करणे गरजेचं आहे. तरच या मच्छीमाराला अनेक नुकसानापासून त्याला वाचवता येईल. आणि त्या ठिकाणी विमा जो काढलेला आहे, विमा हा थर्ड पार्टीचा नसून 1 पार्टीचा असावा, जेणेकरून त्या मच्छीमार बांधवाला तात्काळ त्या ठिकाणी मदत मिळेल. अशा प्रकारची प्रयोजना शासनाने या ठिकाणी करणे गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद.